आपल्या सगळ्यांचे सहकारी गणेशदादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, उपस्थित असलेले समाधान दादा, रणजित भैया, आदरणीय तात्या, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याणरावजी काळे, युवराज दादा, कर्कम गटातील उमेदवार, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे उमेदवार, पलीकडे वाखरी पंचायत समिती जिल्हा परिषद गटातील उमेदवार, तसेच आपल्या गटातील उमेदवार आदरणीय वहिनी, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, व्यासपीठावरील मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुभाषजी मस्के, हर्षल कदम, त्यांचे सगळे सहकारी, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्रांनो, वेळ बराच झालेला, परंतु अतिशय गडबडीमध्ये काल दुपारी 5 वाजता भाऊंचा निरोप आला आणि सकाळी 11 वाजता वाडेकुरोली आणि 12 वाजता भोसे अशा 2 ठिकाणी आज प्रवेश घेण्याचा निर्णय झाला. गणेशदादा म्हणले तसे की प्रवेशा अगोदरच त्यांना एबी फॉर्म पुन्हा सुद्धा दिले होते, पण जसं कल्याणराव चिकट आहेत तिने माझ्या मागे शहाजी बापूला आणि भारत कोळेकरला मला हालूच देत नाही. पण गेले 15 दिवस आमची चर्चा होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीनं आपण पंढरपूर तालुक्यातली ही निवडणूक महायुती म्हणून जायचं पुढं, अशी एक त्यांची भूमिका होती. मी श्रेष्ठींशी सुद्धा बोललो होतो, पण परत कालच्या 2 दिवसामध्ये काही घडामोडी घडल्या आणि या ठिकाणी गणेशदादांशी जयाभाऊ बोलले फोनवरती आणि त्यांनी त्याला संमती दिली आणि जयाभाऊने आदेश दिला की या ठिकाणी आपल्याला समाधान दादाला आणि गणेश दादाला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेला उमेदवारी द्यायची. मी सगळ्या 8 मतदारसंघात, पंचायत समिती 16 मतदारसंघातले याद्या फायनल झाल्या, त्या नावही फायनल केली होती जवळजवळ सगळी, पण तरी सुद्धा पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर आणि पक्ष वाढतोय, नवीन चांगले नेते पक्षामध्ये येत असतील तर त्या ठिकाणी थोडा आपणही त्याग केला पाहिजे, भूमिका कार्यकर्त्याची असली पाहिजे. आणि त्याच भूमिकेतून मी आमच्या कार्यकर्त्यांना बैठक घेऊन समजावून सांगितलं, त्या तात्काळ त्यांनी सुद्धा मान्यता दिली. गणेशदादा, माझ्यापेक्षा सुद्धा या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यालाच. पण मी नुसतं एकटं स्वीकारून चालत नाही, तर मागच्याने पण स्वीकारावं लागतं. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी ज्या ठिकाणी खोळेसर आहेत, आमचे बाळासाहेब, सगळ्याच लोकांनी स्वीकारलं. शेवटी कसं आहे की राजकारण आपण गेली 40-50 वर्ष करतोय, कधी वेगळं होऊन केलं, कधी एक होऊन केलं. या तालुक्याच्या उभारणीमध्ये स्वर्गीय औदुंबर अण्णांच्या नेतृत्वाखाली त्या विठ्ठल सहकार्याची उभारणी करत असताना स्वर्गीय भाऊ आणि स्वर्गीय मोठे मालक या दोघांनी त्यावेळेस सभापती, उपसभापती ह्या नात्याने आणि या तालुक्यामध्ये कृषी औद्योगिक क्रांती झाली पाहिजे या भूमिकेतून या विठ्ठलच्या उभारणीचा निर्णय घेतला. विठ्ठल कारखाना उभा राहिला. परत त्यानंतर मतभेद झाले, एकमेकापासून बाजूला गेले, तरी सुद्धा या तालुक्यातलं राजकारण सुसंस्कृत पद्धतीनं कधी वेगळ्या वाटेनं नेण्याचं काम या तालुक्यात झालं नाही. अनेक संस्कारित पिढी या तालुक्यामध्ये घडली गेली होती आणि मग तो संस्कार आमच्यावरती, पाटील कुटुंबावरती, आमच्या भाऊ असतील, मालक असतील यांनी केलेला.
मी राजू बापू आम्ही मिळून युथ काँग्रेसमध्ये या ठिकाणी काम केलं. प्रतापसिंह मोहिते पाटील होते, त्यानंतरच्या कालखंडामध्ये काम केलं. मला आठवते की 1992 साली जेव्हा पाटील कुटुंब अडचणीत आल्यानंतर त्यावेळेस सुद्धा मोठे मालक आणि भाऊ एकत्र आल्यानंतर पहिल्यांदा या तालुक्याचं सभापती 92 ते 97 सगळे जुने सहकारी आपले म्हणायचे की सभापती आपला होते, पण मालकांना सांगायचे की नाही भाऊ आपले ज्येष्ठ आहेत त्यांना सभापती दिलं पाहिजे. पुढच्या दुसऱ्या टर्म मध्ये पुन्हा 1 वर्षभर ओपन आल्यानंतर सुद्धा भाऊना सभापती केलं पाहिजे ही भूमिका मालकाने घेतली. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की आपण एकमेकाचा मान सन्मान वाढवला पाहिजे. ठीक आहे, राजकारणामध्ये विचाराची वेगळेपण असू शकतं, पण ते विचार वेगळा जरी झाला तरी मनभेद न होऊ देता हा तालुका चांगल्या पद्धतीनं पुढे गेला पाहिजे ही भूमिका त्या नेतृत्वाने घेतली. दुर्दैवाने वेगळं वळण तालुक्याला लागत चाललेलं आहे. आता ते आपण बदलायचंय. चांगलं नेतृत्व तालुक्यामध्ये उभा राहिलं पाहिजे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आणि त्याच भूमिकेतून आज मला आनंद आहे की गणेश दादांनी हा निर्णय घेतला. मला वाटते की पहिल्यांदाच पाटील कुटुंबियांनी कुठल्या तरी म्हणजे ती विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची माझ्या मते पहिलीच वेळ असावी. एखाद्या विचारातनं बाहेर जाऊन काम करत असताना किती त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना जाणवं. पण शेवटी राजकारणामध्ये आपण जिवंत राहणं महत्वाचं आहे. राजकारणात संपण्यापेक्षा राजकारणात जिवंत राहणं महत्वाचं आहे. आणि उद्याचा विकसित भारत ज्यांच्या हातामध्ये ह्या देशानं सोपवलेला अशा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि या महाराष्ट्राचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये सुरक्षित आहे असे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवाभाऊ त्यांच्या नेतृत्वाखाली हे डबल इंजिन या देशामध्ये काम करते. नुसतं लोकसभेला स्वीकारलं नाही तर पुन्हा विधानसभेला स्वीकारलं. विधानसभेनंतर मग नगरपालिका महानगरपालिका ह्यामध्ये सुद्धा नेतृत्वाच्या ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आपण सगळे बघतोय. देवाभाऊनी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी जयकुमार भाऊंवरती सोपवलेली आहे आणि जयकुमार भाऊनी आपली चुडूक नगरपालिका असतील या जिल्ह्यातल्या 10, 12, 15 नगरपालिका असतील आणि महानगरपालिका की ज्या महानगरपालिकेमध्ये कधीही भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या ताकदीवरती महापौर बनला नाही. पण ही सगळी जबाबदारी देवाभाऊनी अत्यंत समर्थपणे जयाभाऊंच्या खांद्यावर सोपवली, ती त्यांनी पार पाडलेली आहे. उद्याच्या 5 तारखेला मतदान करून 7 तारखेला या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या खुर्चीवरती बसला पाहिजे. आणि ते बसवत असताना आपल्या भोशाचा सदस्य सुद्धा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय. त्यामुळं पक्ष वाढला पाहिजे. पक्ष वजा केला तर आपण शून्य.